नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. गेल्या काही दिवसांपासून म्हसदी आणि आसपासच्या शेतशिवारात बिबट्याचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिसरातील शेतकरी वर्गामध्ये कमालीची भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या धोक्यामुळे शेतकरी आता जीव मुठीत धरून शेतात काम करत आहेत, तर रात्रीच्या वेळी पिकांची वाखण करणे पूर्णपणे थांबवले आहे, ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेती काम करताना होणाऱ्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता शेतकरी कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने राबविण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता अधिक प्रभावी ठरणार आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आल्याने अर्जापासून ते मंजुरीपर्यंतचा कालावधी कमी होणार असून मंजूर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती धुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी दिली आहे. मनमाड शहरातील शाकुंतल नगरात राहणाऱ्या सुमन उबाळे यांना सोमवारी दिनांक 15 दुपारी 1:30च्या सुमारास एका फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी शुभम खैरे यांनी थकीत हप्त्यावरून शिवीगाळ करत वीट फेकून मारल्याची घटना घडली. या संदर्भात उबाळे यांनी मनमाड पोलिसांत फिर्याद दाखल केली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मनमाड येथील मुख्य रेल्वे लाईनवरील गाड्यांची व्यस्तता आणि त्यामुळे मनमाड स्थानकाच्या बाहेरच गाड्यांना थांबावे लागत असल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आता येथील मुख्य रेल्वे लाईनवर 900 मीटर लांबीची पूल बांधला जात आहे. पुलाची उंची जवळपास 40 फूट असणार आहे. यामुळे इतर गाड्यांचा वेळ वाचणार असून एकाच वेळी मुख्य रेल्वे लाईन आणि रेल्वे पुलावरून धावणाऱ्या गाड्या बघावयास मिळणार आहे. नाशिक शहर व परिसरात नायलॉन चायनीज मांजाची विक्री, वापर, साठवणूक व निर्मितीवर बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन चायनीज मांजाचा वापर करताना अल्पवयीन आढळून आल्यास त्यांच्या पालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नायलॉन चायनीज मांजाचा वापर हा मानवासह पक्ष्यांसाठीही हानिकारक ठरत आहे. शहरात अद्याप नायलॉन मांजामुळे दुर्घटना घडली नसली तरी मागील वर्षी मांजामुळे एका दुचाकीस्वाराला पाथर्डी गावाजवळ जीव गमवावा लागला होता. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र विकास निधीतून करण्यात येणारी 4 प्रमुख विकासकामे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळामार्फत MSIDC राबविण्यात येत असून दीर्घ प्रतीक्षेनंतर या कामांना अखेर गती मिळणार आहे. विशेषतः त्र्यंबकेश्वर वासियांमध्ये उत्सुकता असलेला दर्शनपथ कॉरिडॉर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. या दर्शनपथाची लांबी आता निम्म्यावरच आणली आहे. विंचूर येथील परिसरात बिबट्याचे ठिकठिकाणी प्रत्यक्ष दर्शन होत असल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. कुत्रे, शेळ्यांवर हल्ल्याच्या घटनांमुळे अनेक ठिकाणी शेतकरी रात्री शेतात जाण्यास धजावत नाहीत. या परिस्थितीत काही व्यक्तींनी AIच्या सहाय्याने विंचूर परिसरातील रस्त्यांवर बिबटा फिरत असल्याचे बनावट फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. बिबट्याचा प्रश्न खरा असू शकतो, मात्र AI निर्मित फोटो पसरवून लोकांना घाबरवणे हा गुन्हाच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वनविभागाने तत्काळ पिंजरे लावावेत, नागरिकांना अधिकृत माहिती देऊन अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. विंचूरसारख्या ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे जनतेच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ब्राह्मणगाव येथील अजमेर सौंदाने मार्गावरील गट क्रमांक 926 मधील शेतकरी साहेबराव देवराम नवरे यांच्या शेतातील राहत्या घराला रविवारी दिनांक 14 रात्री 10ला अचानक आग लागली. या आगीत घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य जळाले. या आगीत घरातील 10 पोती बाजरी, 1 मोबाईल, टीव्ही, रोख रक्कम सुमारे 1.5 लाख रुपये, रेशन कार्ड, जातीचा दाखला आदी महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. देव मामलेदार यशवंतराव महाराज पुण्यतिथी सोहळा सोमवारी दिनांक 15 सटाणा शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. दुपारी काढण्यात आलेल्या रथमिरवणुकीनंतर सटाणा नगरपरिषद प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत रथमार्गासह परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवत कचरा संकलित करून रस्ते व चौक स्वच्छ केले.
चांदवड तालुक्यातील साळसाणे येथे सोमवारी रात्री मक्याच्या चाऱ्याला आग लागून जवळपास 11 ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला. याची फिर्याद प्रकाश कारभारी ठाकरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथे 2 दिवसांपूर्वी भर दिवसा घराचा दरवाजा उघडा असल्याने संधीचा फायदा घेत अज्ञात्याने 68,000चा ऐवज चोरला. याबाबत चंद्रावती भास्कर गीते यांनी नांदगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. घराच्या मागच्या भागात त्या भांडे घासत असताना चोरट्याने घरात प्रवेश करून 3 तोळ्याची सोन्याची पोत आणि 5,000ची रोकड असा एकूण 68,000चा ऐवज चोरून नेला, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे 6 पोलीस निरीक्षक माधव सानप यांनी सांगितले. सिन्नर येथील बसस्थानक परिसरात असलेल्या पंचवटी मोटेल्स हॉटेलच्या प्रवेशद्वारालगत असलेली 2 दुकाने चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चॉकलेट, सिगारेटसह रोख रक्कम असा सुमारे 82,710 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. कळवण तालुक्यातील मळगाव बो येथील मोहना उलुषा पवार या गरोदर महिलेला रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू झाल्या. नातेवाईकांनी तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी रात्री 9 वाजेच्या सुमारास 102 या क्रमांकावर कॉल करूनही तालुक्यातून एकही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. 3 तास वेदना सहन केल्यानंतरही रुग्णवाहिका न आल्याने अखेर रात्री 10च्या सुमारास बागुल यांनी गरोदर महिलेला खाजगी रिक्षेत बसवून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल. मालेगाव येथील महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महापालिकेवर यंदा कुणाचा झेंडा फडकेल या चर्चेला सुरुवात झालीय. 2017मध्ये मालेगाव महापालिकेत कोणत्या एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. 6 पक्षांनी ही निवडणूक लढवली होती. त्यामध्ये 28 जागा मिळवत काँग्रेस मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतरच्या घडामोडीत अनेक राजकीय भूकंप झाल्याने यंदा काँग्रेससाठी निवडणूक सोपी असेल का? याशिवाय महायुती, महाविकास आघाडीचे राजकीय समीकरण कसे असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. नांदगाव तालुक्यातील तलाठी संघटनेने मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना नवीन लॅपटॉप व प्रिंटर कम स्कॅनर उपलब्ध करून न दिल्यामुळे ऑनलाईन कामकाजावर बेमुदत बहिष्कार टाकण्यात आला आहे. तलाठ्यांनी DSC डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट जमा केल्यामुळे तालुक्यातील महसूल प्रशासनाचे कामकाज ठप्प झाले आहे. कळवण बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी काकाजी दत्तात्रय पगार यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे मावळते अध्यक्ष किरण पगार यांनी आवर्तन पद्धतीने सभापती पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पगार यांची निवड करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथून जवळच असलेल्या तुपादेवी फाट्यावरील एका लॉजमध्ये देहविक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून येथील देहविक्रीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी लॉज मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी असून यासाठी भाजपाने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या मुलाखतींनंतर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे. कळवण शहरात विविध जाती धर्मातील संत महात्म्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यासाठी नगरपंचायतीमार्फत जागा उपलब्ध करून संत भवनाचे बांधकाम करण्यात यावे अशी ठोस मागणी 12 बलुपदार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन सोमवारी दिनांक 15 नगराध्यक्ष कौतिक पगार यांना सादर करण्यात आले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.